मित्रांनो नमस्कार। तर काल रात्री आपण स्क्वेरलची 2 पिल्लं रेस्क्यू केली होती। साधारणतः 2 आठवड्याची पिल्लं आहेत ती। तर लहान पिल्लं असल्यामुळे ते सध्या दूध शिवाय काय खाऊ नाही शकणार, फक्त दुधावरती त्यांना ठेवावं लागेल मला अजून 2 आठवडे। तर हळूवारपणे त्यांची वाढ होते, अंगावरती केस वगैरे आलेले। जेव्हा जन्मलेले असतात तेव्हा पिल्लं पूर्ण पिंक कलरची असतात, अंगावर एकही केस नसतं। तर ज्या पद्धतीची त्यांची वाढ आहे त्याच्या हिशोबाने ते 1-2 आठवड्याचे आहेत आणि 15 ते 20 ग्रामचे। तर अजून 2 आठवड्यानंतर ते स्वतः फळ खायला चालू करतील आणि 10 ते 12 आठवड्यांनी ते स्वतंत्र राहायला सुरुवात करतील। तर जसं ते स्वतंत्र राहतील आपण त्यांना सोडून देणार आहोत। तर आता सध्या तरी ते माझ्याकडे आहेत। तर छान असे ते झोपलेले आहेत, हे पहा, छान असे एकदम झोप काढले। त्यांच्यासाठी मी रात्री उबदार ठेवायचं होतं त्यांना, त्यामुळे एकदम रुईचा असा बेड बनवला होता आणि छान असे झोपले पण होते ते। सुरुवातीला ॲडजस्ट व्हायला थोडा टाईम लागला होता, पण नंतर त्यात झोपून गेले। तर मित्रांनो, तुम्हालाही जर अशी पिल्लं सापडलीत कुठं आणि जर समजा ती लहान असतील, तुम्हाला कसं सांभाळायचं जर समजत नसेल, तर ॲटलिस्ट त्यांना काय करा की असं एखाद्या छोट्याशा बॉक्समध्ये ना रुई म्हणजे कापूस जो असतो ना, कापसामध्ये त्यांना ठेवा। त्यांना ऊब खूप गरजेची असते। लहानपणी पिल्लं आईच्या कुशीत ऊब घेऊन झोपत असतात, तर खूप जास्त गरजेची असते। तर एखाद्या कापडात किंवा असं रुईमध्ये त्यांना ठेवून द्या, ते व्यवस्थित गरम झोपतील। तर आपण त्यांना आता फिडिंग करणार आहोत। तर मोस्ट ऑफ ऑल ह्यांना जे फिडिंग करायचं आहे, तर 4 आठवडे तर ते आईच्या दुधावरतीच राहतात, तर त्यांना शक्यतो दूधच पाजायचं। सिरेननीही तुम्ही पाजवू शकता, पण सिरेननी पाजवणं खूप अवघड आहे, कारण की पिल्लं खूप लहान आहेत। त्याच्यामुळे एकदा जे त्यांचे डोळे उघडले, 4 आठवड्यांनी त्यांचे डोळे उघडतात। ही पिल्लं 2 आठवड्याची आहेत, अजून 1-2 आठवड्यांनी यांचे डोळे पूर्ण उघडून जातील। तर आपण दूध जे आहे ते सिरेननी देऊयात। सध्या तरी त्यांना दूध जे आहे ना ते आपल्याला द्यायचं। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक ब्रेडचा तुकडा घेतला आणि त्यात थोडंसं कोमट दूध त्यात टाकलेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, जर तुम्ही दाबलात ना तर इथं दूध दिसतं। तर त्यांना दूध हे आहे ना ओढून पिता येईल। तर आपण इथं ठेवून देऊयात। हे बघा, कॅन्डी, मॅगी, बेली आणि आमचा दर्श। तर कॅन्डीला तर खूप एक्साइटमेंट आहे, बेलीला पण पिल्लांची काळजी घेण्यासाठी। तर पिल्लांना आपण आता थोडं फिडिंग करूयात। तर पिल्लू घ्यायचं आणि असं त्या ब्रेडच्या स्लाइसवरती ठेवून द्यायचं, की जेणेकरून ते दूध त्यांचं ते पिऊन घेतील। तर बघा मित्रांनो, कसं ते दूध पितं बघा। दुसरंही पिल्लू आपण ठेवून देऊयात। तर ते ना ओढत आहेत। शक्यतो लोक कापसाच्या बोळ्याने दूध पाजतात, पण तसं नाही करायचं, कारण की ते कापसाचे धागे आहेत ना त्यांच्या तोंडात जाऊ शकतात। तर हा एक खूप चांगला उपाय आहे, म्हणजे ते सेल्फ फीड करतात, म्हणजे स्वतः ओढून पितात ते। आता हे बघा, ह्याच्यामध्ये जे दूध आहे बघा, खूप जास्त प्रमाणात टाकलं म्हणजे ते त्याच्यावरती पाय जरी दिलं तरी ते दूध वरती येते। तर ते त्यांना दूध प्यायला खूप सोपं जातं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जन्मलेली जर खारुताईची पिल्लं भेटलीत, तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने फिडिंग देऊ शकता। तर ते बघा दूध किती छान पद्धतीने पितात। ब्रेडच्या तुकड्यावरती थोडंसं कोमट दूध टाकलेलं आहे। ब्रेड जे आहे ते दूध सोकून घेतं, पण आपल्याला असं एवढ्या प्रमाणात दूध टाकायचं आहे की जेणेकरून त्याच्यावर जर आपण हात जरी ठेवला तर ते दूध वरती येईल। तर आता जसं मी ह्यांना ठेवलेलं आहे ना, हे दूध छान असं पित आहेत। तर मित्रांनो, आज या स्क्वेरलचा आपल्या घरी दुसरा दिवस आहे। तर बघूया यांची वाढ कशी होतीये, काय होतीये। आणि आता तर आपण यांना स्वतः हातावर घेऊन यांना फिडिंग करवतो, तर हे टेम होतील लवकरात लवकर। तर बघा, जसं यांचं पिऊन झालं ना तर हे स्वतः साईडला होऊन जातं। तर समजून जायचं यांचं पोट भरलेलं आहे। आता यांचं हे लहान पिल्लं असल्यामुळे फिडिंग यांना दिवसात कमीत कमी 5 ते 6 वेळा मला द्यावं लागेल। तर जसं त्यांचं फिडिंग करून होऊन जाईल तर ते स्वतःहून साईडला जातात। तर समजून जायचं यांचं पोट भरलेलं आहे।
तर मॅगीचं काय वेगळंच चाललं आहे. मॅगीला वाटतं की कॅन्डी अटॅक करणार आहे यांच्यावर, तर ती त्यांना अडवते. तर ह्या पिल्लाचं पण झालेलं आहे मित्रांनो दूध पिऊन. तर ह्यालाही आपण साईडला ठेवतो. थोडं कापडांवरती ठेवायचं, दुधामुळं ते थोडे ओले झालेले असतात तर थंडी वाजू शकते. तर त्यांना कापडावर ठेवायचं. ते थोडं कापडावरून सुकून झाले मग त्यांना परत आपल्या ठिकाणी ठेवून द्यायचं. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.